तुम्ही मावळ वन्यजीव रक्षक रेस्क्यू टीमचे प्रमुख आहात. तुम्ही आत्तापर्यंत अनेकांना जीवदान दिलेले आहे. तर जानेवारी महिन्यापासून तर आत्तापर्यंत किती जणांचा याच्यामध्ये जीव गेले, काय सांगा आणि काय आव्हान कराल? जानेवारी महिन्यापासून आत्तापर्यंत असा एक सुमारे 25 जणांचा जीव फक्त मावळ तालुक्यात गेला आहे. मावळ तालुक्याच्या बाहेरही अनेक जणांचं गेलेलं आहे, पण आपण मावळ तालुक्यापुरतं बोलत आहे. आणि पर्यटकांनी बाबा जिथं माहिती नाही त्या ठिकाणी जाऊ नये. बऱ्याच जणांना आत्ता सध्या स्विमिंग पूलचे जे शासनाने नियम काढलेत 5 फुटापर्यंत स्विमिंग पूल असतो, त्यामुळे मुलं कुठेही स्विमिंग पूलला पोहत असल्यामुळं पोहता पोहता कुठे जाऊन पाय टाकू शकतात. पण धरण ओढे नाले हे आपले नदी अशा ठिकाणी खोलीचा अंदाज येत नाही. खोल जास्त असतं, थोडेफार पुढे पोहत गेले की लगेच त्यांचे पाय टेकायचा प्रयत्न करतात. पाय न टेकल्याने त्यांचं बुडण्याची शक्यता जास्त होती. आम्हाला जर पोलीस स्टेशन किंवा गावचे पोलीस पाटील या कुणाचाही अचानक फोन आला तर आम्ही सर्वप्रथम त्यांना वाचवण्यासाठी जे लवकरात लवकर पोचता येईल किंवा जवळची टीम असेल. आता आमच्या तालुक्यात वन्यजीव रक्षक मावळ संस्थेची आपत्ती वस्तूची टीम आहे. टीममध्ये जवळजवळ 200 ते 250 सदस्य आहे. प्रत्येक गावात जवळपास कोण ना कोण आपण सदस्य करून ठेवलेलं आहे, जो लवकर असेल तर लवकर जाऊन पोचून वाचवण्याचा प्रयत्न करतो. पण जर आपल्यापर्यंत लवकर बातमी नाही कळली आणि आम्हाला जर उशीर झाला किंवा आम्हाला 1 तास 2 तासानंतर बातमी कळली तर मग आम्ही जाऊन काय फक्त मृत्यूच बाहेर काढतो, दुसरं काही करता येतं, कारण की जास्त वेळ झालेला असतो पडलेला. आता पहा, इथं जे मुलं आहेत की बाबा सध्या पोहण्याचं मोह, गरमी जास्त आहे, मुलं फिरण्यासाठी येतात. पाण्याच्या कडेला बसल्यानंतर पोहण्याचा मोह कोणाचा आवडत नाही, किंवा काही मुलं सेल्फीच्या नादामध्ये पाण्याच्या जवळ जातात, सेल्फी काढतात, काहींचा पाय घसरतो. काही बरोबर मुलं मुली एकत्र असतात, मग मुलांसोबत काही जण ओव्हर कॉन्फिडन्स करून पाण्यात उतरतात, काही एन्जॉय करण्यासाठी खेळतात. तर त्याच्यामुळं हे अपघात घडत असतात. तर समजा एखादा पाय घसरला, दुसरा धरायला जातो आणि एकमेकाला वाचवायचं. आणि आत्ता मावळात 2 ठिकाणी अशी घटना घडली की एकाला वाचवलं गेले आणि दोघं तिघं जण संघच खाली गेले. असे 2 ठिकाणी जाधववाडी धरणामध्ये पण झालं आणि इकडे त्या ठिकाणी मावळात पण तोच प्रकार घडला की एकाला वाचवल्याने दुसरे गेले आणि तिघाचे तिघं पाण्यात बुडून त्यांचे मृत्यू झाले गेले. बरं ना, सेल्फी काढताना जास्त अपघात होतो. पाय घसरण्याचा प्रकार हा सेल्फी म्हणजे जाधववाडी डॅममध्ये सुद्धा सेल्फी काढत असताना मुलं थोडी पुढे गेली आणि अचानक एकाचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. त्याला पाण्यात पडल्यानंतरच हे दुसरे अपघात घडले गेलेले आहेत. तर शक्यतो सेल्फी काढू नये. सेल्फी काढून काही उपयोग, त्यापेक्षा दुसऱ्याला मोबाईल देऊन फोटो काढा. सेल्फी स्टिक आलेले आहेत, लांबून फोटो काढता येतात. आजकाल भरपूर की स्टँड आले आहेत, कॅमेऱ्याचे स्टँड आहे, स्टँडला लावून फोटो काढले जातात. आता टेक्नॉलॉजी एवढी आधुनिक झालेली आहे की सेल्फीची एवढी आवश्यकता नाही आहे. पण का मुलांना सेल्फीचा मोह असतो हे काही कळत नाही. पण मुलांनी सेल्फी काढू नये. सेल्फीच्या नादात भरपूर ॲक्सिडेंट होत असतात. अशा तर भरपूर आमच्या ह्याच्यात की अवघड प्रश्न असतात की मृतदेह शोधणं. काही ठिकाणी लोकेशन माहिती नसतं, मुलं सांगतात एक ठिकाणी तू बुडल्यावर दुसऱ्या काही घाबरल्यामुळे ते सुद्धा घाबरले असतात की ते ज्या ठिकाणी बुडलं ते न सांगता दुसरं ठिकाण सांगतात. आम्हाला शोधण्यात भरपूर वेळ घेते. काही ठिकाणी खोल असतं, काही ठिकाणी मुरुम माती काढल्यामुळे खाली दगडी असतात, दगडांमध्ये अडकलेलं असतं. आम्हाला शोधताना बऱ्याच ठिकाणी कितीतरी प्रयत्न करावे लागतात. काही ठिकाणी जलपर्णीचे प्रमाण जास्त झाले. जलपर्णीच्या खाली काही मृतदेह अडकलेले असतात. जलपर्णी लवकरात लवकर शासनाने काढले तर हे ॲक्सिडेंटचे प्रमाणसुद्धा बऱ्यापैकी कमी होतील. कारण की खालच्या भागातनं गवत जास्त आले. काही पोहताना विहिरीचे प्रमाण पायात अडकले असतात. काही ठिकाणी मच्छीमारांनी जाळी सोडलेले असतात, जाळी तुटलेले असतात, किंवा नागरिकांनी गोधड्या फेकणं, चिंध्या चांद्या साडी फेकणं हे पायात अडकून सुद्धा बरेच जणांचे अडकले जातात. काही ठिकाणी पाईपलाईन केबल असतात, इलेक्ट्रिकच्या केबल्समध्ये अडकला जातो. काही ठिकाणी शॉक लागला जातो. बरेचशा प्रकारचा असंख्य प्रकार आहे की त्याच्यापासून बऱ्याच जणांचा मृत्यू होतो आणि आम्हाला सुद्धा शोध करायला बरेचसे विरंगा लागते. आता बघा, हे शासनाकडनं आम्हाला काही मुलांना मानधन मिळालं, किंवा काही जण जी मुलं खरंच ज्यांना गरज आहे त्यांना कामावर कुठे लावले, फायर ब्रिगेडच्या कामावर, किंवा काही ठिकाणी कामावर घेतलं. आपदमित्र ज्यांनी चांगली संकल्पना केलेली आहे, आपदमित्रांची स्थापना चांगली झालेली आहे, पण त्यांना फक्त विना मोबदला आहे. जर काहींना मोबदला मिळाला तर चांगलं होईल. त्यांचं इन्शुरन्स करणं गरजेचं आहे. इन्शुरन्स महत्त्वाचे आहेत. अजून बरेचसे प्रकार आहेत की बाबा त्यांना प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठं रोजगार मिळाला तर ह्याचा फायदा होईल सगळ्यांना. मी अशा सगळ्या पर्यटकांना हेच सांगेन की त्यांना जरी ह्या वातावरणात पाण्याचा आनंद घ्यायचा असेल तर जरूर घ्यावा. पण जे जलतरण तलाव बनवले आहेत, जसं RSB स्पोर्ट्स अकॅडमीच्या इथे आपण बनवले आहेत, ते तिथे आनंद घ्यावा. कारण आपल्या इथे तुमचे लाईफगार्ड्स असतात तुमच्या जीवाची रक्षा करायला. आणि जसं नदीमध्ये पाण्याचा अंदाज येत नाही की किती खोली आहे,
पण पूलमध्ये आपल्याला माहिती असतं बाकीचे सेफ्टी इक्विपमेंट्स पण असतात, तुमची काळजी करणारे लोकं, केपेबल लोकं असतात. तशी सगळी सोय आपल्या इथे आहे. तर तुम्ही कृपया नदीमध्ये वगैरे जाऊन पाण्याचा आनंद घेण्याच्या ऐवजी आपल्यासारख्या जलतरण तलावांमध्ये येऊन त्याचा आनंद घ्यावा आणि स्वतःची सेफ्टी पहिले बघावी, हे मी आवाहन करेन. ही 25 जणांचा जो काही मृत्यू झालेला आहे जानेवारी महिन्यापासून, हा आकडा खूपच धक्कादायक आहे. आणि जेव्हा आपल्या जवळच्यांच्या ओळखीच्यांच्या बाबतीत हे होतं तेव्हा आपलं मन जास्तच हेलावून जातं. तर जेव्हा स्विमिंग ही एक लाईफ स्किल आहे तर ती लाईफ स्किल न राहता एक भीतीचं कारण बनून जातं. मग तसं न होता आपण ह्या गोष्टीकडे एक पॉझिटिव्ह ह्यानी बनून ही लाईफ स्किल डेव्हलप करूयात की आपल्याला त्या गोष्टीपासून जीवाचं रक्षण पण करता येईल, पण ते करेक्ट ठिकाणी पण करूयात की म्हणजे आपल्याला ते भीतीदायक नको व्हायला आणि एकमेकांची आपल्याला काळजी करता येईल कम्युनिटीमध्ये. आपलं नाव? माझं नाव स्नेहल रितेश बोत्रे आणि आम्ही इथे RSB स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये असंच एक सेफ्टी असलेलं, क्लीनलीनेसच्या सगळ्या नॉर्म्स बाळगणारे आणि क्वालिफाईड कोचेस असणारे एक जलतरण तलाव चालवतो. मावळ तालुक्यातील पर्यटन हे धोकादायक ठरत आहे, कारण की जलपर्यटन अनेक बाहेर ठिकाणावरून आलेले पर्यटक हे मावळ तालुक्यात पर्यटनासाठी आल्यावर तेथील जवळपास ज्या नद्या असतील किंवा तलाव असतील त्या तलावामध्ये पोहण्याचा जो आनंद घेण्यासाठी या पाण्यात उतरतात. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळं अनेकांचे जीव गेलेले आहेत. आपण जर पाहायला गेलं तर जानेवारी महिन्यापासून तर आत्तापर्यंत किमान 25 जणांचे यामध्ये जीव गेलेले आहेत. त्यामुळे कुठंतरी वन्यजीव रक्षक मावळ रेस्क्यू टीम असेल, शिवदुर्ग रेस्क्यू टीम लोणावळा असेल किंवा स्थानिक पोलीस प्रशासन यांनी पर्यटकांना आवाहन केलेलं आहे, तुम्ही मावळात या पर्यटन करा, मात्र तुम्हाला माहीत नसलेले कोणत्याही नदीमध्ये किंवा पाण्यामध्ये उतरू नये, जेणेकरून तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. तरी याकडे कुठंतरी दुर्लक्ष करून हे पर्यटक पाण्यामध्ये उतरतात. आता जर आपण पाहायला गेलं तर उन्हाचा जो तडाखा आहे तो खूप जास्त असल्यामुळे अनेक लोक आपलं शरीर थंड करण्यासाठी या पाण्यामध्ये उतरतात. मावळ तालुक्यामध्ये इंद्रायणी नदी असेल किंवा पवना नदी असेल, या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर अनेक पर्यटक येतात आणि आपला आनंद घेण्यासाठी पाण्यात उतरतात. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे अनेक पर्यटकांना आत्तापर्यंत जीव गमवावा लागला. त्यामुळे न्यूज 18 मराठी ही या पर्यटकांना आवाहन करत आहे, तुम्ही मावळात आले की पर्यटनाचा आनंद घ्या, मात्र ज्या पाण्याचा अंदाज किंवा ज्या पाण्याच्या खोलीचा तुम्हाला काही माहिती नसेल अशा पाण्यामध्ये उतरू नका. गणेश जुडम, न्यूज 18 मराठी, देहू.